लाईट्स नव्हतेच. माझ्या गावात तर मी लहान होतो तेव्हापर्यंत लाईट्स नव्हते, खूप आत्ता आले. तर रस्ते नव्हते आणि बैलगाडीवरनं लोक प्रवास जास्त करत असत. फियाट वगैरे गाडी असणं हे खूप श्रीमंतीचं लक्षण मानलं जायचं, ते सुद्धा खूप नंतर. तेव्हा परदेशातनं इंग्लंडमधनं आयात केलेल्या गाड्या वापरण्याकडे श्रीमंत लोकांचा कल होता. टमटम नावाची एक गाडी होती, त्या टमटम मधनं बसून लोक फिरत असत. हे फार रमणीय आहे. म्हणजे मला टाइम, म्हणजे पिरियड फिल्म बनवायची झाली ना तेव्हाची, तर मी अतिशय चांगली बनवू शकेन. आणि त्याचा डायरेक्टर आणि आर्ट डायरेक्टर मीच असेन असं मी निश्चितपणे सांगू शकतो. मला एक्झॅक्टली दिसतं. मी तो काळ पाहिलेला नाही, पण मी माझ्या आजीकडनं, आजोबांकडनं, वडिलांकडनं ऐकला, अनेक पुस्तकातनं वाचला आणि त्याने माझा बैठक तयार झाली. त्यामुळे तर अशा एक देश जो एक असहाय्य आहे, आणि आपल्याबरोबर अनेक देश स्वतंत्र झाले, पाकिस्तान पण झालाच की आपल्याबरोबर स्वतंत्र, या देशाला जगात कोण कशाला विचारेल? तुम्हाला सांगतो, त्या काळामध्ये भारताच्या योग्यतेची कीव करावी अशी परिस्थिती होती. आपली लोकसंख्या 40 कोटी होती साधारण, बरोबर. आपण ती वाढवली नंतर मेहनतीने, पण ती वेगळी बाब आहे. तर फक्त तीच वाढवली हा प्रॉब्लेम आहे फक्त. तर ती 40 कोटी लोकसंख्या जी आहे त्या लोकसंख्येला चेहरा नव्हता. आणि या सगळ्या गोष्टीचा उत्तर एकच होतं, पंडित जवाहरलाल नेहरू. त्यांनी आपल्यासारखे मध्य मार्गाने जाऊ पाहणारे, काही कमजोर, काही, तेव्हा सोव्हिएत युनियन एका बाजूला होता, म्हणजे कम्युनिस्ट कंट्रीज, सोव्हिएत युनियन आणि पूर्व युरोप, आणि दुसरीकडे कॅपिटलिस्ट अमेरिका आणि इतर देश होते. तर त्यातल्या एका गटात साधारणपणे अशा प्रकारे नवस्वतंत्र झालेले संसाधनं, म्हणजे ज्यांच्याकडे रिसोर्सेस कमी आहेत असे देश जात असत. तर नेहरूंनी आपल्या बरोबर नासेर आणि टिटो, मुख्यत्वे करून नासेर आणि इजिप्तचे नासेर, आणि युगोस्लोविया, आता तेव्हा युगोस्लोविया होता, आता स्लोवाकिया, वेगवेगळे देश झाले तसे, तेव्हा या दोघांना बरोबर घेतलं आणि नॉन अलाइन मुवमेंटची स्थापना केली. म्हणजे एक तिसरा गट स्थापन केला. त्याने काय झालं, त्याने भारत बळकट झाला. भारतीय जनतेला जगामध्ये चेहरा प्राप्त झाला, तो नेहरूंनी प्राप्त करून दिला. आणि त्याच वेळेला झालं, तुम्हाला अमेरिका किंवा सोव्हिएत युनियन यातल्या एकाची बाजू घ्यायलाच पाहिजे असं काही राहिलं नाही. म्हणजे एकतर तुम्ही आमच्यासोबत येणार, नाही तर त्यांच्यासोबत जाणार, असं जे होतं ते धोरणच नेहरूंनी जगामध्ये मोडून काढलं. हे एका अत्यंत दुबळ्या देशाच्या अत्यंत समर्थ पंतप्रधानाचं लक्षण होतं, ते नेहरूंचं होतं. त्यानंतर नेहरूंनी